एक कळत नाही, तुम्ही तिला एवढं डोक्यावर का बसवून ठेवलंय? माझ्या घरात मला जिथे हवं तिथे मी जाऊ शकत नाही? माझ्या खोलीतलं पाणी संपलं होतं म्हणून मी गेलो होतो तिथे. त्यात इतका इश्यू करण्यासारखं काय? जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत पाण्याच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही मी. सुभान पवारची जप्त झालेली जमीन तू राघोबाकडून विकत घेतलीस म्हणे. हो घेतली. तू कशाला उपाशी राहते त्यांच्यासाठी? उलट 2 घास आपण जास्त खायचे आणि राग काढायचा त्यांच्यावर. अजून काही हवंय? ए बये हळू. अगं आणखीन जोरात आपटली असतीस ना तर फरशी सुद्धा तुटली असती. मला एक कळत नाहीये, माझ्यासारख्या साध्या मोलकरणीसाठी कशाला चालली त्यांची एवढी नाटकं? इतके दिवस अहिल्याताई बडबडत होत्या, आता तू सुद्धा स्वतःबद्दल बोलायला लागलीस का? बोलू नंतर काय करू? त्यांना वाटणार तेव्हा मला मारणार, पाहिजे तेव्हा हाकलून देणार, पाहिजे तेव्हा माफी मागणार आणि जेवण सोडणार, आणि मला डिवचण्यासाठी म्हणून रिकामा ताटल्या फिरवणार माझ्या समोर. मला कळत नाहीये कशासाठी मी इथे थांबलीये, कशासाठी एवढी सगळी कामं करतेय. वेड लागलेल्या माणसासारखे काय बडबडतेस ग? मला सांगा ना, कशासाठी मला इकडे आणलंय? काय काम आहे इकडे माझं? हे बघ, एवढ्या लहान वयात एवढा मोठा विचार करू नये. मग कधी करायचं? तुमच्या एवढं म्हातारा झाल्यावर? हे बे, तू बडबडत बस, मला माझी कामं राहिली आहेत. यांच्यापाशी बोलायला जावं तर यांची कामं असतात, तिकडे माझ्या समोर नाटकं चालतात. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला वेळ लावलाय. तू जा इथून, मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. काय रे पोरा, काय झालं? असा का बसलायसा? अरे लगीन ठरलेल्या पोराच्या चेहऱ्यावर आनंद झळकला पाहिजे आणि तू असा चेहरा पाडून बसलायसा. माझी पोरगी पसंत आहे ना तुला? मोठ्या मोठ्या माणसांनी बळजबरी केली असं नाही ना व्हायचं? नाही नाही, असं नको बोलूस रखमा मावशी. जानकीवर माझा खूप जीव आहे, पण मला सारखं असं वाटतंय ती या लग्नाला मनापासून तयार नाही झालेली. तू म्हणतोस तसं काय बी नाही. अरे सारखं तर राजन राजनच करत असते. राजन हे म्हणला, राजन ते म्हणला, राजन असा आहे, राजन तसा आहे. उठता बसता तुझ्याच नावाचा गजर असतो की. मावशी आधी असंच वागायची ती. मला नुसतं बघितलं ना की काय बोलू आणि काय नको असं व्हायचं तिला. मग आता बोलणं बंद केलं तिनं? नाही नाही, तसं नाही, पण आजकाल मला बघितलं ना की तिचा चेहराच पडतो. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय असं वाटतंय मला. अरे पोरा, लगीन झालं की सगळी जबाबदारी एकदम अंगावर येऊन पडणार. 2 वेण्यांच्या जागी आंबाडा येणार, परकर पोलक्याच्या जागी साडी येणार. एका रात्रीत पोरीच्या जातीचं आयुष्य बदलून जातं बघ. ह्याच विचारानं भांबावून गेली असेल ती. हे बघ, तू काय बी काळजी करू नको. लगीन झालं की सगळं काही सुरळीत होईल. शाबास, नवरदेवाच्या चेहऱ्यावर असाच आनंद असायला पाहिजे. झालंय का डोकं शांत? हा, आता मला सांगशील काय झालं होतं? मी कशाला कोणाच्या चहाड्या करू? तुमच्या जीवाभावाच्या माणसांनाच जाऊन विचारा ना काय झालं होतं. रोज रोज स्वतःचं हसं करून घेण्याचा मला आता कंटाळा आलाय. एक दिवस माझाही येईल ना, तेव्हा दाखवेन सगळ्यांना. मग तो दिवस नेमका आजच आलाय. आज 1 तारीख आहे ना, सगळ्यांचे पगार करायचे आहेत. म्हणजे असं काय करतेस? हे बघ, जिच्याकडे या चाव्या असतात ती बाई 1 तारखेला सगळ्या नोकरांचे पगार करते. सो तो दिवस आलाय.
हे घे, आत्याने दिलाय. यात आत्तापर्यंतचे सगळे हिशोब आहेत. नीट बघ. मला ही वही नकोय. लॅपटॉपच्या एक्सेल शीटमध्ये मी ऑलरेडी सगळे हिशोब करून ठेवले. गुड. यु नो, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आत्या सगळे हिशोब तोंडी लक्षात ठेवायची. मग माझ्या आईनी ही वहीची पद्धत चालू केली आणि अर्थातच नर्मदा वहिनीने तीच पुढे कंटिन्यू केली. पण आता किल्ल्या तुझ्याकडे आहेत. लॅपटॉप. गुड. आता आधी नोकर माणसांचे पगार द्यायचे. मी प्रत्येकाचा हिशोब करून ठेवलाय. वहिनी, नोकरांचे पगार नंतर द्या. आमच्या आपल्या वाट्याला काय तुकडा आहे तो आमच्या समोर फेका. अरे काय. आणि हे सांगायचं राहिलंच आहे, म्हणजे जसं सगळ्या नोकरांचे पगार तुला करायचे तसंच घरातल्या कोणाला काही हवं नको, आर्थिकदृष्ट्या किती हवेत, हे सगळे तुलाच बघायचं आहे. सो तेच म्हणतोय मी, आपला आमचा तुकडा फेका, महिनाभर चगळत बसायला मोकळा. परशू, हे असं अगदी बोललंच पाहिजे का रे मुद्दामून? हा, हे नाही बोललास तरी ती. बरं, मी आधी नोकर माणसांचे पगार देते. तुम्हाला घाई नसेल तर नंतर देते. नाही, लय घाई आहे. रमावतीला जायचंय. एकदम फास्टेस्ट. बरोबर आहे ना? नाही, बरोबर आहे. पण रमावतीला एकदम अचानक. जमीन आहे ना आपली तिकडं. कसली जमीन? आता प्रश्न विचारू नका हो वहिनी. पटापटा आमचं पाकिट द्या आम्हाला. जमिनीची पुढची स्टोरी आत्याबाई सांगतील. चला आणा. अहो द्या. फास्टेस्ट असं म्हणतात. बरोबर ना? बरोबर, अगदी बरोबर. चला बाबा. बघा, घराण्याची एवढी जमीन असूनही त्यांची स्वतःची अशी वेगळी जमीन आहे. मी काय करू? त्यांच्याकडून थोडं शिका. घरामध्ये लग्नाची बायको असताना त्याचं बाहेरही शिकू का? त्याच्यासारखी गुंडगिरी मवालीगिरी शिकू? पगाराचा दिवस आहे, पगार करायचे. निघा. या महिन्याचे पगार देण्यापूर्वी काही हिशोब चुकते करावे लागतील. नाही, तशी या घरची परंपरा नाहीये, पण कोणीतरी सुरुवात करायला हवीच ना. तेव्हाच तर नियम तयार होतील. तू गेल्या आठवड्यात तू 3 दिवस नव्हतास. त्याचे पैसे कट. अहो पण ताई, तो आईच्या आजारपणासाठी गेला होता. तू त्याची बाजू घेऊ नकोस, कारण तुझेही पैसे कट झाले. त्यामुळे नंतर बोल. हे घे. दामू, आता तू. माझ्या सुट्टीचा प्रश्न येतच नाही म्हणा. मी इथंच राहतो. सुट्टी घेतली म्हणून नाही. मागच्या आठवड्यात तू 2 काचेच्या डिश आणि 1 ग्लास फोडलास. त्याचे पैसे कट. ते माझ्यातून. तुला विचारलंय. तुझ्याकडून काहीच चूक झाली नाहीये, म्हणून हे घे पूर्ण पैसे. आता बोल. ते माझ्यातून फुटलं होतं. माहितीये ग मला, माहितीये. पण दामूने मोठ्या मनाने तुझी बाजू घेतली ना, त्याचीच ही शिक्षा. पण तुझे पैसे कट नाही होणार आहेत, कारण तू काम चांगलंच करतेस. पण एक लक्षात ठेव, जर का तुझ्या हातातून एखादी चूक झाली तर पैसे कट नाही होणार, सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. हे घे. अहिल्या, अगं तुला सांगायला विसरले, पाकनिसांच्या जवळ जरा 10,000 रुपये देऊन ठेव बरं का. गणेश, हां ये. अगं याच्या शाळेची ॲडमिशन करायची आहे. इथे जवळच एक मराठी शाळा आहे. पाकनीस चौकशी करून आलेत सगळे. त्या ॲडमिशनचे पैसे द्यायचे आहेत, म्हणून 10,000 रुपये पाकनीस आले की त्यांच्याजवळ देऊन ठेव. नाही देणार. म्हणजे इतके दिवस
दिवस भिकाऱ्यांना भीक घातली तेवढं ठीक होतं, पण आता हजार हजार रुपयांची खैरात वाटणं बंद केलंय. दामो, अहिल्या, गणेशच्या शिक्षणाचा मी खर्च करीन असा शब्द दिलाय मी जानकीला. मुळात नोकर माणसांना शब्द द्यायचेच कशाला? आणि हिने असं काय काम केलंय जे हिच्या खर्चांनाही आपण पोसायचं? अहिल्या, या भाषेत तू माझ्याशी बोलतेस एवढं लक्षात ठेव. आत्याबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा तुम्हाला दुखावण्याचा किंवा तिला त्रास देण्याचा अजिबात हेतू नाहीये. मी फक्त माझं काम करते. अगं, पण इतक्या पैशातून 10,000 रुपये काढणं तुला कठीण होत आहे. आज शिक्षणासाठी 10,000 रुपये द्यायचे, उद्या कपडे लत्ते, वह्या, पुस्तकं, नंतर शाळेत जाताना चॉकलेटसाठी पैसे मागेल, तेव्हा काय करायचं? अगं, वर्षाला अशी 100-200 मुलं शाळेत पाठवली ना तरी आपल्या तिजोरीतली पिदभर सुद्धा जागा कमी होणार नाहीये. आत्याबाई, तुम्हाला माझा निर्णय आवडलेला दिसत नाही. मी हे सगळं आपल्या हितासाठीच करते. मला वाटलं होतं तुम्ही माझं कौतुक कराल, माझी पाठ थोपटाल, म्हणाल नर्मदेपेक्षाही सरस निघालीस. हो, नर्मदा सुद्धा पैसे वाचवायची, पण पैसे कुठे वाचवायचे आणि कुठे खर्च करायचे ते तिला बरोबर माहिती होतं. मग मलाही कळेल ना हळूहळू. आज पहिलाच तर दिवस आहे. अच्छा अच्छा, म्हणजे मी काहीही म्हटलं तरी तू पैसे देणार नाहीयेस? नाही, कारण तुम्हाला काय वाटतं हा मुळात मुद्दाच नाहीये. मला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. का? कारण या चाव्या माझ्या कमरेला आहेत. विधिवत पूजा करून तुम्हीच त्या माझ्या हातात दिल्या होत्या आणि तेव्हा निक्षून सांगितलं होतं की यापुढे घरचे सगळे निर्णय तू घेशील. त्यामुळे आत्याबाई, मला माफ करा. अरे राजन, काय जानकीला भेटायला आलायस? हां, ती जरा रागावली होती ना माझ्यावर, म्हणून तिची समजूत काढायला आलोय. अरे लग्न म्हटलं की रुसवे फुगवे आलेच. बर, तुझ्या आईची तब्येत कशी आहे? आणि तुझं घर गहाण होतं त्याचं काय झालं? साहेब, घराची चिंता तर आहेच, शिवाय आजकाल आईची तब्येत पण खूप खालावलेली असते. मला ना काय करावं तेच कळत नाहीये. राजन, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असताना तू आणखी लग्नाची जबाबदारी का घेतली सांगावर? साहेब, तुम्ही असं का म्हणताय? अहो, आई तर म्हणतेय जानकीच्या पावलांनी लक्ष्मी येणार आहे घरात, त्यामुळे लवकरात लवकर लग्न करून माझी सून घरी घेऊन ये. आणि समजा उद्या असं झालं, एकतर जानकी तरी येईल किंवा लक्ष्मी, दोघींपैकी कोणाची निवड करशील? साहेब, पण तुम्ही असं काय विचारताय? अरे गंमत केली रे. सांग ना, काय करशील? साहेब, जोपर्यंत माझे हातपाय शाबूत आहेत ना तोपर्यंत मला पैसे मिळवण्याची चिंता नाही, पण जानकीची साथ हवी. ती जर माझ्यासोबत असेल ना तर मी कुठल्याही संकटांचा सामना करू शकतो. वा राजन, वा. बाळा, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जा, भेट दिला.
काय झाला तर रडायला? फीला पैसे नाही दिले, आता मी नाही जाणार शाळेत. असं का वाटलं तुला? फीला लय पैसे लागतात, कुठून आणणार? तुझी ताई अजून जिवंत आहे ना, मी शिकवेन तुला. पण मला शाळेत जाऊन शिकायचंय, तुझ्याकडे नको. अरे येड्या, तुला शाळेतच पाठवणार, फक्त माझ्या खर्चाने. आता आपण कुणापुढे हात नाही पसरायचे. आणि आता मी ठरवलंय, केळीदारांचं घर आपण सोडायचं. का? आता काय झालं? आपला खूप मोठा अपमान झालाय गणे. पण तेवढा जीव पिन लागतात की तुला. जीव लावतात हे खरं आहे, पण प्रत्येकाने आपापली लायकी ओळखून वागलं पाहिजे ना. ताई, मला हे घर लय आवडलंय. तुला मी पाहिजे काय घर? तू पाहिजे. मग मी जिथे जाईन तिथे माझ्या मागं मागं यायचं. पण इथली सगळीच माणसं थोडी ना वाईट आहेत. सुमिताई, दामू काका, अमृताताई, त्यांना काय सांगायचं? आणि वामन काका, त्यांचं काय? आपण त्यांना भेटायला अधूनमधून येत जाऊ की. पण ते आपल्याला जाऊ देतील का? नकोशी वाटणारी माणसं स्वतःहून कधी बोलतात याचीच वाट पाहत असतात ही माणसं. आणि आत्याबाई, त्यांची तर पहिली इच्छा आहे आपल्याला हाकलून देण्याची. पण आपण इथून पुढं करायचं काय? तुम्हाला पण नाही माहिती, पण इथे राहायचं नाही एवढं नक्की. आपण जायचं कुठं? म्हटलं ना मला नाही माहित. चल उठ, जा, मला विचार करू दे, जा. अहिल्या, बाहेर काय बोललीस तू आत्याला? सगळ्या नोकरांसमोर तिचा अपमान केलास तू. मी तुझ्याशी बोलतोय, तुझे कान फुटलेत. इतके दिवस माझा अपमान होत होता तेव्हा तुमचे कान फुटले होते का? आत्याबाईंचा बरा पुळका येतोय, मग माझा का नाही? बघ, मी जेवढं विचारतोय ना तेवढ्या प्रश्नांची उत्तरं दे. मी कोणाचाही अपमान केलेला नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, आत्याबाईंची चूक नसती तर त्यांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं असतं? त्या शांत बसली हा तिचा मोठेपणा आहे. शांत बसली, त्या शांत बसल्या कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. अहिल्या, मी आत्याला लहानपणापासून ओळखतो. अगं, तुझ्यापेक्षा 10 पट जास्त संतापी आहे ती. तिच्या मनात असतं तिने हे अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. मग का नाही घेतलं? का नाही घेतलं याचा जरा विचार करा. कात्रीत सापडल्यावर बरोबर मूग गिळून गप्प बसल्या. आत्या गप्प बसलीये, दादा नाही बसणार. हे सगळं जेव्हा दादाला कळेल, दादा गप्प बसणार नाही. पण आत्या म्हणजे दादाचं दैवत. दादाचं कशाला, आमच्या सगळ्यांचं दैवत आहे. हो का? मग तुम्ही सगळी भावंड मिळून त्या दैवताचा उत्सव साजरा करा ना. माझं काहीच घेणं देणं नाहीये. मला जे चुकीचं वाटलं त्यावर मी बोलले, आणि मी फक्त बोलणारच नाही तर थांबवणार सुद्धा. तुम्हाला जर का वाटत असेल की मी काहीतरी वावगं केलंय तर तसं नाहीये. मी फक्त माझा अधिकार वापरलाय, आणि तो अधिकार माझ्याकडे होता हेही मला माहित नव्हतं. अधिकार, अधिकार, अधिकार. हा अधिकार नर्मदा वहिनीकडे सुद्धा होता. हे बघा, माझ्याकडे ना आता वेळ नाहीये, मला खूप काम आहेत. त्यामुळे हे नर्मदा पुराण नंतर सांगा. हा, बघ अहिल्या, आता काय पगार दिला ना? का दिवाळीचा बोनस पण आत्ताच हवाय? नाही नाही, तुम्हाला मोठ्या साहेबांनी ताबडतोब बोलावलंय. हो का? मग जा आता. चला, म्हणजे आत्याबाईंनी आमचे गोडवे गायलेले दिसतायत. तुम्हाला नाही सांगायला आल्या? अरे हो, त्यांना सेशन कोर्ट मान्यच नाहीये. काहीही झालं
की सरळ हायकोर्टात अपील करायचं. चला आता वेळ असेल तर आर्ग्युमेंट ऐकायला. चला आता. ताई, इतके दिवस झाले तू माझ्याशी वाईट वागत होतीस, पण आता राजनशी पण. ए काम करते मी, उगीच त्रास देऊ नकोस मला. काय वाईट वागले रे मी राजनशी? किती वेळ झाला तो खाली उभा आहे, येऊ का विचारतोय. तो कधीपासून परवानगी मागून यायला लागला? होणाऱ्या नवऱ्याशी असं बोलतात होय? माझी बायको जर अशी वागली ना, ते का बुक्कीत आउट करीन मी तिला. पुरुष लग्नानंतर सगळे पुरुष बायको समोर असे शेपटी हलवत असतात, कळलं? मी नाही हलवणार, मी लय डेंजर आहे. कळला तुझा डेंजरपणा. अक्कल नको शिकवू मला उगीच. त्याला काय सांगायचंय ते सांग. होणारा नवरा माझा आहे ना, मग मी सांगेन जे काय सांगायचं ते, कळलं? तू ते गपचूप थांब. मी पण येणार. आता एका बुक्की तुला आउट करीन. थांब म्हटलं ना की थांबायचं. आलेच मी. जे काही घडलं ते आरशासारखं स्वच्छ तुझ्या समोर ठेवलेलं आहे. आता तूच काय तो न्यायनिवाडा कर. पण तो न्यायनिवाडा निपक्षपाती पद्धतीनेच व्हावा एवढीच माफक अपेक्षा आहे. बस, दादा नेहमी योग्य तोच निर्णय घेतो. दादा बोल तू. मला वाटतं अहिल्याने जे केलं ते बरोबर आहे.